आज सकाळी मी झोपलो होतो आणि सकाळी 8 वाजता माझ्या आत्तेभावाचा मला फोन आला आणि तो मला म्हणला की माझ्यासोबत घोडेगावला ये. मी ही त्याची ऑफर रिजेक्ट केली, कारण प्रवास केला की माझा चेहरा खराब होतो, माझ्या चेहऱ्यावर ऑइल तयार होतं आणि माझे केस आधीपासूनच खूप खराब आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करणे म्हणजे खूप मोठी चूक आहे. तो म्हणला की सोबत आला तर तुला ढाब्यावर जेवायला नेईन, त्यामुळे मी तयार झालो. मित्रांनो, सगळ्यांना पावसाळा हिवाळा आवडतो, परंतु उन्हाळा हा ऋतू सगळ्यांना आवडत नाही. आधीच तो आंबेगाव तालुका सगळा उघडा असतो आणि त्याच्यात ऊन इतकं असतं की नको नको होतं, डोकं दुखतं. प्रवास करत असताना मनात विचार आला की माझ्या चॅनलवरची काही लोक म्हणत होती की मला मुलगी शोधा, कुठल्या भागात मुलगी आहे का. चॉकलेटचा वास आल्यानंतर मला समजलं की मोरडेवाडी गाव आलेलं आहे. ह्या गावात चॉकलेटची कंपनी आहे जी जगातील प्रत्येक देशाला चॉकलेट निर्यात करते. ग्रामस्थांनो, तुमच्या गावात जर संस्कारी मुलगी असेल तर कमेंटद्वारे कळवा. मोठी केस, काळं डोळं, कंबर बारीक पाहिजे आणि उंची खूप मोठी नको, खूप बारीक नको, मिडियम म्हणजे 5.2, 3, 4 असावी. तिचा आवाज चांगला असावा, तिच्या चेहऱ्यावर ग्लो असावा, अशी मुलगी पाहिजे. जास्त वजनाची मुलगी नको, 45 ते 52, 53 वजनाची मुलगी पाहिजे. आमच्या एका मित्राला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. शहरी भाग आणि ग्रामीण भाग असे 2 टाईपचे प्रकार असतात. त्यातील मला कुठलाही प्रकार आवडत नाही. मला शहरी भाग आवडतो, जो आमच्या राजगुरुनगरमध्ये आहे. आमचं शहर असं आहे जे ग्रामीणसुद्धा आहे आणि शहरीसुद्धा आहे. म्हाळुंगे पडवळ गावात जर एखादी मुलगी असेल तर कमेंट करून कळवा. गावात कसलंही प्रदूषण नसतं, पाणी स्वच्छ असतं, हवा पण चांगली असते, कुठलंही टेन्शन नसतं. त्यामुळे गावातील मुली खूप सुंदर दिसतात. ग्रामीण भागातील टोपीवाली पिढी पाहिल्यानंतर मी एका मंदिरात गेलो. तेथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. देवाच्या मी पाया पडलो. पाया पडून झाल्यावर म्हटलं की काहीतरी नवीन शिकावं, म्हणून मी हात लावला तर ते पडलं. त्यामुळे त्याचा नाद सोडून मी बाहेर आलो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 40 सेल्सिअस तापमान आहे, त्यामुळे खूप डोकं दुखतंय, म्हणून मी एका गार्डनमध्ये जाऊन बसलो. येथे बसल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळाली. मित्रांनो, ग्रामीण भागात राहण्याचा खूप फायदा असला तरी ग्रामीण भागात आजकाल आपल्याला तरुण माणसं दिसत नाही, सगळी जुनी पिढी दिसते. त्यामुळे जर एखादी शहरातील मुलगी ग्रामीण भागात आली तर तिला जीवन निरस होऊ शकतं, कारण येथे कुठलेही सामाजिक उपक्रम होत नाहीत, विविध कार्यक्रम होत नाही, नवीन चेहऱ्याची माणसं दिसत नाही, नवीन मित्र जमत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांना बोर होऊ शकतं. या उलट आपण सिटी भागात राहिला तर आपण अपडेट राहाल, नवीन लोक भेटतील, मित्र जमतील, आयुष्य चांगलं होईल. परंतु तुम्हाला प्रदूषण, अस्वच्छ हवा, पाणी यांचा सामना करावा लागू शकतो. मी आधीच म्हटल्याप्रमाणे मला ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन्ही आवडत नाही. मला शहरी भाग म्हणजे आमचा राजगुरुनगर आवडतो. राजगुरुनगर असे शहर आहे जिथे ग्रामीण भागसुद्धा आहे आणि शहरी भागसुद्धा आहे. मंडळी, मी बाहेर फिरताना मला एकसुद्धा महिला किंवा मुलगी दिसून आलेली नाही. सगळ्या मुली कुठं गेल्यात काय माहिती. या उलट आमच्या एचरम कॉलेजच्या बाहेर थांबल्यावर सगळ्या अप्सरा आपल्याला दिसून येतात. क्षणभर विश्रांती घेतल्यावर म्हटलं की परत एकदा राजगुरुनगरकडे जावं, म्हणून आंबेगाव तालुक्यातून खेड तालुक्यात जाण्यास मी निघालो. मित्रांनो, कमेंटमध्ये कळवा की तुम्ही घोडेगावचे आहात, मंचरचे आहात का राजगुरुनगर शहराचे आहात, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय. धन्यवाद.